नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. मागच्या फिजिक्सच्या व्हिडिओला तुम्ही खूपच चांगला प्रतिसाद दिला, खूप प्रेम दिलं आणि कॉमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री कॉमेंट केलं होतं की केमिस्ट्रीचा सुद्धा आम्हाला फुल पेपर पाहिजे, ज्याच्यात जे क्वेश्चन 2026 मध्ये येणार आहेत ते प्रश्न आम्हाला हवे. ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मॅथचा हवा आहे का बायोलॉजीचा हवा आहे, प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे, जास्त डिमांड आली तरच मी व्हिडिओ बनवेल, है ना. चला, आज आपण केमिस्ट्री बद्दल बोलणार आहे, फुल केमिस्ट्री बद्दल बोलणार आहे. पेन पेपर घेऊन बसा, हा व्हिडिओ कधीही डिलीट होऊ शकतो. ठीक आहे, चला, HSC बोर्ड 2026चा आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर अथर्व वाघ होतं, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येऊन लागतो. तुम्हाला काही डाऊट असला तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. चला, आता बघूया केमिस्ट्रीचा सगळ्यात पहिले आपण फॉर्मॅट जाणून घेऊया की कशा पद्धतीचे काय फॉर्मॅट तुमचा असणार आहे. ठीक आहे, बेसिकली हा फॉर्मॅट तुमचा एकदम लक्षात पाहिजे. ठीक आहे, सेक्शन ए जो असतो बाळांनो, ठीक आहे, सेक्शन ए मध्ये दोन गोष्टी असतात. पहिला एक ए पार्ट असतो, दुसरा बी पार्ट असतो. जो पहिला ए पार्ट असतो तो बेसिकली MCQ असतो बाळांनो. जो बी पार्ट असतो तो तुमचा व्हेरी शॉर्ट आन्सर असतो. ठीक आहे, जे MCQ असतात ते तुमचे 10 असतात 10 मार्कासाठी, बरोबर. व्हेरी शॉर्ट आन्सर ते 8 असतात तुमचे 8 मार्कासाठी. ठीक आहे, त्यानंतर जो सेक्शन बी असतो बाळांनो, सेक्शन बी मध्ये तुमचे शॉर्ट आन्सर असतात. शॉर्ट आन्सर मध्ये तुमचे 12 क्वेश्चन्स असतात बाळांनो. 12 पैकी तुम्हाला 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न तुमचा 2 मार्काला असतो. असा तुमचा हा 16 मार्काचा पूर्ण सेक्शन असतो. त्याच जागेवर सेक्शन सी बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, हे पण शॉर्ट आन्सरच असतात, पण इथं 12 क्वेश्चन असतात. 12 पैकी तुम्हाला 8 सोडवायचे असतात, पण इथं प्रत्येक क्वेश्चन तुमचा 3 मार्काला असतो. ठीक आहे, तुमचा हा 24 मार्काचा पूर्ण सेक्शन झाला. त्यानंतर जो तुमचा सेक्शन डी असतो बाळांनो, सेक्शन डी मध्ये तुमचे लॉंग आन्सर असतात. बेसिकली 5 प्रश्न टोटल असतात तुमचे. 5 पैकी तुम्हाला 3 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न तुमचा 4 मार्काला असतो. हा झाला तुमचा 12 मार्काचा सेक्शन. अशा पद्धतीचे पूर्ण पेपर तुमचा किती मार्काचा झाला बाळांनो? 70 मार्काचा पेपर असतो. आणि मार्क्स विथ ऑप्शन किती मार्काचा असतो बाळांनो? 98 मार्काचा पेपर असतो. 98 पैकी तुम्हाला 70 मार्काचा सोडवायचा असतो. ठीक आहे, 98 म्हणजे तुम्ही एक 100च कन्सिडर करा. 100 पैकी जर तुम्हाला 70 मार्काचा सोडवायचा आहे, फक्त 70% पेपर सोडवायचा आहे बाळांनो. 70 पैकी 60 बी मार्क आले ना, 30 तुमची इंटरनलचे जर जॉईन केले आपण, तरी 90% आरामात होऊन जाते बाळांनो. खूप अवघड नाहीये. ठीक आहे, आता बोलूया आपण प्रश्न कोणते येणार आहेत. सेक्शन ए मध्ये, सेक्शन बी मध्ये कोणते प्रश्न येतील त्याच्याविषयी बोलूया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक चेक करू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95% वारी काढलेली आहे. तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का? बोर्ड मला सांगून देतात नाही, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली असते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे आतापर्यंत, किती वेळा येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल स्टेट्स अँपियर लॉ, हा प्रश्न बाळांनो 9 वेळा आलेला आहे. 10 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे. मग हा 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये डेफिनेटली असेल हा प्रश्न. अशा पद्धतीने हा एक प्रश्न सांगितला मी तुम्हाला. अशा पद्धतीने 200 प्रश्नांची अनालिसिस केलेली आहे. ठीक आहे, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. सगळ्या पूर्ण टीमने खूप जास्त मेहनत घेतलेली आहे बाळांनो. एका प्रश्नावरती खूप जास्त टाइम स्पेंड केलेला आहे. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल, तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण गोष्ट ठरेल. तुमच्या आयुष्याचा प्रश्न योग्य निर्णय घ्या. ठीक आहे, चला आता सेक्शन ए वरती जाऊया. सेक्शन ए मध्ये काय सांगितलं मी? सेक्शन ए मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला? एक प्रश्न तुमचा MCQ असतो, एक प्रश्न तुमचा व्हेरी शॉर्ट आन्सर असतो. MCQ किती असतात? 10 असतात, बरोबर. खास फॉर्मॅट इथे एक्सप्लेन केलेलं. आता या 10 मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत जाणून घेऊया. ठीक आहे, सगळ्यात पहिला प्रश्न बाळांनो MCQचा, थर्मोडायनामिक्स वरती एक प्रश्न पक्का आहे. काय असतो रे बाळांनो? प्रोसेसेस वरती, थर्मो प्रोसेसेस वरती एक प्रश्न तुमचा पक्का आहे. कोणते प्रोसेसेस असतात सांगा रे बाळांनो? ठीक आहे, आयझोथर्मल, आयझोबारिक, ठीक आहे, आयझोकोरिक, एडियाबॅटिक. ठीक आहे, हे सगळे तुमचे थर्मो प्रोसेसेस असतात. त्यानंतर याच्यावर एक प्रश्न पक्का आहे MCQ मधून. ठीक आहे, तुम्हाला प्रोसेस ओळखायची असेल, सिंपल प्रश्न असतो. एक्झॅक्ट क्वेश्चन तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल. ठीक आहे, तिथूनच मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन येईल. सेकंड, आता दुसरा प्रश्न असेल तुमचा बाळांनो सॉलिड स्टेट वरती. सॉलिड स्टेट वरती प्रश्न काय असणार आहे बाळांनो? BCC किंवा FCC चा प्रश्न पक्का आहे. समजली गोष्ट? ठीक आहे, BCC FCC कोणत्या चॅप्टर मध्ये? सॉलिड स्टेट है ना. BCC नंबर ऑफ ऍटम्स किती असतात, नंबर ऑफ वॉइड्स किती असतात. FCC मध्ये नंबर ऑफ ऍटम्स किती असतात, नंबर ऑफ वॉइड्स किती असतात. एक प्रश्न पक्का. ठीक आहे, आता एक्झॅक्ट प्रश्न कसा असेल ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेलच. त्यानंतर तिसरा प्रश्न कुठून येईल बाळांनो? तिसरा प्रश्न 100% तुमचा एक असेल इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून.
इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून एक एसआय युनिट पक्का विचारतील. एसआय युनिट आता कशाचं विचारतील ते तुम्हाला समजायला पाहिजे आता. ठीक आहे, चला हा प्रश्न मी सांगून देतो. कंडक्टन्सचं एसआय युनिट तिथं प्रत्येक वेळा विचारलेलं आहे. हा प्रश्न व्यवस्थित करून जा. आता हा मी सांगितला, असे बाकीचे जेवढे टॉपिक सांगतोय त्यांचे प्रश्न तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये व्यवस्थित भेटतील. व्यवस्थित करा त्यांना. ठीक आहे, त्यानंतर इथं प्रश्न कुठून येईल? एक बायोमॉलिक्युल्स वरून प्रश्न पक्का आहे बाळांनो. काय येणार आहे बायोमॉलिक्युल्स वरून? अमिनो ऍसिड वरती एक प्रश्न पक्का असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे 4-5 प्रश्न आपण गेस करू शकतो. बाकीचे पण प्रश्न गेस करू शकतो. जे बाकीचे प्रश्न आहेत ते टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले. इथे मी तुम्हाला एक ट्रेलर देतोय फक्त. ठीक आहे, पण हे सगळ्यात जास्त महत्वाचे प्रश्न आहेत है ना. जो कोणी विद्यार्थी टॉप 200 क्वेश्चन मध्ये नसेल किंवा पार्टिसिपेटेड नसेल त्याने हे सुद्धा टॉपिक केले ना, हे परफेक्ट क्वेश्चन आहेत बाळांनो. ठीक आहे, हे येणार आहेत. त्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर. व्हेरी शॉर्ट मध्ये काय येणार आहे बाळांनो? व्हेरी शॉर्ट मध्ये एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे पॉलिमर वरती. कशावरती असणार आहे? पॉलिमर वरती. पॉलिमर वरती नायलॉन 6 वरती एक प्रश्न पक्का असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा असेल बाळांनो अल्कोहोल फिनोल इथर वरती. ठीक आहे, अल्कोहोल फिनोल इथर वरती प्रश्न काय असणार आहे बाळांनो? आयुपॅक नॉमेनक्लेचरचा प्रश्न असणार आहे. आता आयुपॅक नॉमेनक्लेचर कशाचं विचारलं जाईल हे तुम्हाला कुठं भेटेल? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का असेल बाळांनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह वरती. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह वरती प्रश्न असणार आहे हॅलो अरिन्स वरती. कशावरती असणार आहे? हॅलो अरिन्स वरती. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न असेल बाळांनो ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट मधून प्रश्न असणार आहे लॅन्थानाइड कॉन्ट्रॅक्शन वरती. ठीक आहे, एक्झॅक्ट प्रश्न कुठे भेटणार आहे बाळांनो? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. पण हे टॉपिक व्यवस्थित करा. ठीक आहे, याच्यावरतीच प्रश्न असणार आहे. त्यानंतर आता आपण सेक्शन ए संपला, आता सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो 16, 17, 18 एलिमेंट्स वरती. ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स वरती काय असणार आहे? युजेस ऑफ क्लोरीन. व्यवस्थित करून ठेवा. डायरेक्ट प्रश्न सांगतोय मी इथं. डायरेक्ट प्रश्न सांगून दिला तुम्हाला. युजेस ऑफ क्लोरीन खूप महत्वाचा प्रश्न आहे बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न बाळांनो इथं केमिकल कायनेटिक्स वरती. ऑर्डर ऑफ रिएक्शन तुम्हाला सांगावी लागेल. ऑर्डर ऑफ रिएक्शन. आता कोणती रिएक्शन असेल हे कोण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये तुम्हाला भेटेल. ठीक आहे, आता कारण सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन नाही करू शकत बाळांनो, समजून घ्या है ना. चला तिसरं तुम्हाला एक इलेक्ट्रोकेमिस्ट्री वरती एक प्रश्न पक्का इथं. ठीक आहे, अर्हेनियस इक्वेशन वरती एक प्रश्न येईल बाळांनो. अर्हेनियस इक्वेशन वरती एक प्रश्न तुमचा पक्का आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा आयोनिक इक्विलिब्रियम मधून एक प्रश्न येईल बाळांनो. कुठून येईल? आयोनिक इक्विलिब्रियम वरून एक प्रश्न पक्का आहे. काय प्रश्न येणार आहे बाळांनो? सोल्युबिलिटी प्रोडक्ट वरती तुमचा एक प्रश्न पक्का असेल बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर अजून एक प्रश्न लिहून घ्या अमाइन्स वरती एक प्रश्न इथं हायझनबर्ग प्रिन्सिपल वरती एक प्रश्न पक्का. ठीक आहे, समजली गोष्ट. तर असा असणार आहे तुमचा पूर्ण सेक्शन बी. ठीक आहे, आता आपण बोलूया बाळांनो सेक्शन सी वरती. सेक्शन सी वरती काय सांगितलं होतं मी तुम्हाला? 12 प्रश्न येणार आहेत. 12 पैकी 8 सोडवायचे. प्रत्येक प्रश्न 3 मार्काला. टोटल सेक्शन 24 मार्काला. बरोबर, हे पाठांतर पाहिजे. चला आता सेक्शन सी मध्ये कुठून प्रश्न काय येणार आहेत? ठीक आहे, बघून घेऊया. सेक्शन सी मध्ये बाळांनो एक प्रश्न असणार आहे तुमचा इलेक्ट्रोकेमिस्ट्री वरती. मोलर कंडक्टिव्हिटीचं न्यूमेरिकल इथं पक्का असणार आहे. मोलर कंडक्टिव्हिटीचं. ठीक आहे, न्यूमेरिकलचा फॉर्मॅट कसा असेल कुठं माहित पडेल तुम्हाला? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न असणार आहे बाळांनो ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स वरती. काय प्रश्न असणार आहे? ऍटॉमिक प्रॉपर्टीज तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. असतात. कोणत्या ऍटॉमिक प्रॉपर्टीज असतात रे बाळांनो तुमच्या? ठीक आहे, ऍटॉमिक नंबर आहे, आयोनायझेशन एनर्जी आहे. ठीक आहे, आयोनायझेशन गेन एन्थॅल्पी आहे. या सगळ्या ऍटॉमिक प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या असतील. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये कोणतीही एक डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला येऊ शकते. ठीक आहे, एवढं गेस करणं पॉसिबल नाही बाळांनो माझ्यासाठी है ना. त्यानंतर ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट मधून एक प्रश्न तुमचा पक्का आहे. ठीक आहे, काय प्रश्न इथं? पोझिशन ऑफ लॅन्थानाइड इन पेरियोडिक टेबल हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. काय? पोझिशन ऑफ लॅन्थानाइड हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय पेरियोडिक टेबल मध्ये. ठीक आहे, त्यानंतरचा एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो थर्मोडायनामिक्स वरती एक न्यूमेरिकल असेल याच्यामध्ये. ते तुमचं म्हणजे वर्क डन वरती है ना. वर्क डन तुम्हाला विचारलं जाईल. तर अशा पद्धतीने तुमचा पूर्ण
सेक्शन सी बनेल बाळांनो. ठीक आहे, अजूनही प्रश्न असतील. ठीक आहे, आता सगळेच प्रश्न इथं कव्हर करणं पॉसिबल नाहीये. बाकीचे प्रश्न तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील बाळांनो. आता सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये काय सांगितलं होतं, परत पटापट मला सांगा काय सांगितलं होतं. 5 प्रश्न येणार आहेत. 5 पैकी किती सोडवायचे, 3 सोडवायचे. प्रत्येक प्रश्न किती मार्काला, 4 मार्काला. टोटल किती झाले, 12 मार्क. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. चला, आता इथं कोणता प्रश्न येईल बाळांनो, हे प्रश्न खूप स्पेसिफिक असतात. सेक्शन डी गेस करणं खूप सोपं असतं बाळांनो, कारण लॉंग आन्सर तुमच्या परीक्षेत किंवा आतापर्यंत आलेले खूप कमी आहेत आणि तेच रिपीट होतात घडी घडी, है ना. आता तुमचा पहिला प्रश्न इथं असणार आहे बाळांनो, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरती. न्यूमेरिकल असेल पक्का, दरवर्षी आलेले आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेट ई नॉट. ठीक आहे, हा प्रश्न असणार आहे. दुसरा प्रश्न तुमचा असेल बाळांनो, केमिकल कायनेटिक्स वरती. काय प्रश्न असेल, फाइंड द ऑर्डर ऑफ रिएक्शन. फाइंड द ऑर्डर ऑफ रिएक्शन, खूप महत्वाचा प्रश्न बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो, ग्रुप 16, 17, 18, 80 एलिमेंट्स मधून. तिथं तुम्हाला स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचे असतील. आता मी एकच स्ट्रक्चर सांगतो, बाकीचे तुम्ही ओळखा. HCF2 याचं तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल. आता हा एक आहे, किती मार्काला येणार, 4 मार्काला प्रश्न आहे. 4 स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायचे असतील बाळांनो. बाकीचे स्ट्रक्चर तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का असेल बाळांनो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड वरती. कुठून, कोऑर्डिनेशन कंपाऊंड वरती. काय असणार आहे प्रश्न, क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड. याच्यावर तुम्हाला नोट लिहायची असेल किंवा क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंडला पूर्ण एक्सप्लेन करायचं असेल. सो दिस इज बेसिकली युअर सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी इन युअर केमिस्ट्री पेपर. ठीक आहे, ट्रस्ट मी 95% इझिली पॉसिबल आहेत बाळांनो, इझिली पॉसिबल आहेत जर तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक व्यवस्थित केले, इम्पॉर्टंट गोष्टी ज्या मी सांगतो, ठीक आहे, त्या व्यवस्थित केले. आता केमिस्ट्रीचा एक व्हिडिओ नसणार आहे बाळांनो, बोर्ड पर्यंत आपण 6 ते 7 व्हिडिओ केमिस्ट्रीचे आणणार आहेत. त्याच्यामध्ये अजून प्रश्न समजतील तुम्हाला, पण सगळ्या प्रश्नांचं ट्रेलरच मी इथं सांगू शकतो बाळांनो, एक्झॅक्ट प्रश्न नाही सांगू शकत. हे पण तुम्ही पण समजून घ्या. ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चन त्यासाठीच बनवले जेणेकरून विद्यार्थ्यांना सगळे प्रश्न एका जागेवर भेटावे, जेवढे पण महत्वाचे एक्सपेक्टेड प्रश्न असतात तेवढे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो बाळांनो, कोणतेही चॅप्टर तुम्ही प्रिपेअर करताय ना, फॉर एक्झाम्पल थर्मोडायनामिक्स तुम्ही प्रिपेअर करताय, थर्मोडायनामिक्सचे सगळ्यात पहिले HSC बोर्डाचं बुक करा, त्यानंतर टॉप 200 क्वेश्चन्स करा, त्यानंतर PYQs करा. एवढ्या 3 गोष्टी केल्या ना बाळांनो, तुमचे 95 काय नवीन 96, 97 वरती जाऊ शकतात बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, HSC बोर्डाचं बुक, टॉप 200 क्वेश्चन, PYQ, दॅट्स इनफ. ठीक आहे, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमच्या टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून येतात बाळांनो, नक्कीच एनरोल करू शकतात. खूप मेहनत घेतलेली या गोष्टीवरती. ठीक आहे, कॉमेंट सेक्शन मध्ये मला नेक्स्ट सब्जेक्ट नक्कीच सांगा, मॅथ्स का बायो. ठीक आहे, जर ज्या सब्जेक्टचे सगळ्यात जास्त कॉमेंट्स असतील ते मला सांगतील. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया बाळांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.